सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आकाशदादा शेळके. तर या चला मी पुन्हा एकदा विनंती करेन सन्माननीय श्री आकाश शेळके साहेबांना की या आपण व्यासपीठावरती, कारण की आपलं जे सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे ते खूप बहुमोलाचं आहे. कारण की संपूर्ण 5 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि 5 दिवस मोफत जनरेटर सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत असे आकाश शेळके साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्या समवेत सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब यांना देखील मी विनंती करेन. तर यस आपण पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत अदय नेवालीचे सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब यांना मी विनंती करेन की या दादा आपण देखील आपलं देखील स्वागत आहे या गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ अदय आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. तसंच सन्माननीय श्री आकाश शेठ कातारा साहेब जे देखील आपण पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत अदय नेवालीचे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या आकाश कातारा साहेब आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे आलेल्या सर्व मान्यवर अतिथींचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर यस मी सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब आणि आकाश शेठ कातारा साहेब यांना विनंती करेन पुन्हा एकदा की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अदय नेवाली यांचं स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे बर्थडे बॉय. तर यस ओमकार शेठ शेळके साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण 2 बाईक्स देणार आहोत, ज्यापैकी एक बाईक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झाली आहे आपले ओमकार दादा शेळके साहेब यांना आपण स्क्रीनवरती पण पाहू शकाल. त्यांचं मित्र परिवार देखील आपण पाहतोय. सॉरी बॅक टू क्रिकेट मैदानाकडे जाऊयात. तो येस थँक्यू विकी सर. मॅच एक इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेरे 40+ आणि तोंडरे 40+. टॉस जिंकला टीम तोंडरे 40+ टीम कॅप्टन यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. विश्वास पाटील टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. गोलंदाजीच्या मार्कवर धीम्या गतीचा हा बॉल, ही चपराई पहा जसा टप्पा पडला फलंदाजाला प्रभावित केलं. तोंडरे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणारा खेळाडू, तोंडरे गावाचा अभिमान, तोंडरे गावाचं भूषण, अनेक लेजंड खेळाडू विश्वास पाटील गोलंदाजीच्या मार्कवर अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. जसा टप्पा पडला थेट ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. लेग कटर हा बॉल. लाईन चांगली होती पंचांकडे, स्ट्रॉंग अपील, परंतु या क्षणाला एक महत्वाचा तर सर्वस्व वदन पाटील यांच्या माध्यमातून देखील तोंडरे 40+ या टीमसाठी शुभेच्छा आल्यात. एक महत्त्वाचा विकेट या ठिकाणी गमावलाय विनोद पाटील च्या स्वरूपामध्ये टीम नेरे 40+ या टीमने 4 रनवर पहिला फलंदाज गमावलाय. भरपूर अपेक्षा होती या मॅचमध्ये विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून. आज 40+ चे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी त्यांच्या माध्यमातून केली जाते. आज जर आपण 40+ क्रिकेटचा विचार केला तर स्वास्थ्य शरीर आयुष्य महान हे ब्रीद मनामध्ये ताईत करून हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून एक चांगला क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज दिनेश बामुगडे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास पाटील. हलक्यात आणि दिशा दिली पॉईंटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. पॉवर प्लेचं पहिलं षटक. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु शॉट फाईन लेगला फिल्डर होता. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम नेरे. तर दरम्यान आपण पाहू शकाल तोंडरे गावचे मान्यवर पाहुणे ते उपस्थित झालेत आणि त्यापैकी एक आपण पाहू शकाल आपल्या आयोजकांवरती ज्यांचं खूप मोठं प्रेम असतं नेहमी सन्माननीय श्री तोंडरे गावचे सुपुत्र वासुदेव शेठ पाटील साहेब आणि साहेबांकडनं या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपयांची देणगी येताना पाहायला मिळते. तर सर्वप्रथम वासुदेव शेठ पाटील साहेब आपलं मनपूर्वक आणि खूप खूप आभार. तसंच मी विनंती करेन साहेबांना की आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये.
एक गडी बाद 5 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम नेरी 40+ या टीमच्या धावफलकावरती. दिनेश जे आपल्याला पाहायला मिळतात 1 रन वरती खेळताना पाहायला मिळतात. 5 धावा झाल्यात. तसंच आपण सॉरी सर तुम्हाला वारंवार डिस्टर्ब करतोय, परंतु मान्यवरांची संख्या इथे आपण पाहिलं तर भरपूर आहे. ब्राह्मण करवले गावचे सुपुत्र सन्माननीय श्री रविशेठ पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय श्री रविशेठ पाटील ब्राह्मण करवले गावचे सुपुत्र यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. याच दरम्यान आपण पाहिलं तर या गावचे एक मोठे युट्यूबर आणि एक आपण पाहू शकाल चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे विकी शेठ शेळके यांचं देखील इथे मात्र शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 1 रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन. स्पेल नंबर 2 दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं आणि येस इट इज अ नो बॉल. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि फ्रीची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये हा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर नवजीवन संजीवने मेद गेली. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतायत, परंतु या क्षणाला प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी पाहायला मिळाले आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. हा चौकार आलाय. आमच्या समेत गुणलेखक मित्र कुणालजी शेळके, सुरुवातीला आपण पाहिलं दत्ताजी शेळके हे देखील जॉईन झाले होते. एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. समालोचकाच्या पाठीचा कणा असतो तो म्हणजे गुणलेखक आणि अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय फलंदाज समीर पाटील. या ठिकाणी दुसरा धक्का टीम नेरी 40+ या टीमला. रुपेश पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. रनआउटची संधी, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण व्यासपीठावर उपस्थिती ज्यांची पाहतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, परंतु फिल्डर पोहोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनचा चौकार. दरम्यान आपण पाहू शकाल खेळपट्टीच्या मागे आमचे या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते आणि आजच्या दिवसातील बर्थडे बॉय ओमकारदादा शेळके यांचा आपण बॅनर पाहू शकाल लॉंग लेग झोन मध्ये. त्या बॅनरला जर का डायरेक्ट चेंडू हिट झाला किंवा एक टप्पा पडून जरी चेंडूने बॅनरला स्पर्श केला तर आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ओमकारदादा शेळके यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल याची नोंद घ्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज मात्र दादांचा वाढदिवस आणि सर्व खेळाडूंसाठी ATM खुलं झालंय. कोणत्याही खेळाडूने जर का बॅनरला हिट केला मग तो टप्पा असू दे किंवा डायरेक्ट दादांकडनं मात्र रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू यू सर. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. 2 षटकांचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 रनच्या सरासरीने आतापर्यंत 22 धावा होत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई आयोजित डे नाईट भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण लोगो पाहतोय. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आज खऱ्या अर्थाने आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज संदेश शेळके कमी वेळामध्ये खऱ्या अर्थाने वेबसाईट निर्मित केली गेली. त्यानंतर त्याची अथक मेहनत आणि अथक परिश्रम, अनेक स्पर्धा खऱ्या अर्थाने एकाच वेळी कव्हर करणे ही भूमिका अनेक युवा
बेरोजगारांना ज्यांनी रोजगार निर्माण करून दिला असे संदेशजी शेळके यांचं देखील जरूर सहर्ष स्वागत. चेक. तर या दरम्यान चला आपण पाहिलं तर काही क्षणांमध्ये ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतोय काँग्रेस पक्षाचे एक जबरदस्त नेतृत्व सन्माननीय श्री हेमराज शेठ पाटील साहेब यांचं काही क्षणांमध्ये इथे मात्र शुभागमन होणार आहे. तर मी विनंती करेन ज्या प्रेक्षकांनी जर का रस्त्यामध्ये गाड्या लावल्या असतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे त्या गाड्या मात्र थोड्याशा बाजूला घ्यायच्यात. काही क्षणांमध्ये मात्र मुख्य मान्यवर आणि यस आपण ज्यांची वाट मात्र आतुरतेने पाहत होतो असे काँग्रेस पक्षाचे एक दमदार नेतृत्व एक दमदार नेते सन्माननीय श्री हेमराज शेठ पाटील साहेब यांचं इथे मात्र होतंय शुभागमन. तर स्वागत आहे दादा आपलं या आदे गावाच्या माध्यमातून जी स्पर्धा मात्र हेमराजजी म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत असेल. तर आपण पाहिलं तर दादांचं स्वागत या स्पर्धेमध्ये होताना आपण नक्कीच पाहतोय. दादा आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दिशा देण्याचा प्रयत्न एक चांगला झेल पकडलाय. विकेट क्रमांक 3 गमावलाय. फलंदाज विशाल पाटील या ठिकाणी होत आहेत बाद. पाहिलं परंतु एक महत्त्वाचा फलंदाज विशाल पाटील यांच्या स्वरूपामध्ये गमवलाय नेरे 40+ या टीमने. 22 धावा आतापर्यंत होतात. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. परंतु आज एक असं व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय रमला जो माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की आशुभाई माणूसच आपला. आज कमी वयामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने यशाची भरपूर उंच शिखरे गाठली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनामध्ये ताईत करून गेले अनेक वर्ष जनसेवेचा ध्यास ज्यांनी मनामध्ये ताईत करून जनसेवा ज्यांनी केली आणि आज प्रत्येक युवकाच्या गायातील ताईत असलेले नेतृत्व आम्ही पाहतोय या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावर. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु लाईन चांगली होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 22 रन. विश्वास पाटील गोलंदाजीच्या मार्गावर आतापर्यंत 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी प्राप्त केलेत. सलग 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु उंची थोडीशी जास्त प्रमाणामध्ये होती. सलग 4 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ती ताकद ती जिद्द या बॉलरमध्ये आहे. कारण तोंडरे गावाचा विक्रमादित्य म्हणजे विश्वास पाटील या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील लाऊड अपील होती आणि अपील उचलून धरली पंचांनी. विकेट क्रमांक 4 गमावलाय. फलंदाज किरण पाटील भरपूर आशा होती या फलंदाजाकडून परंतु किरण पाटील या ठिकाणी होत आहेत बाद. 4था फलंदाज गमावलाय. तर संगीताची धून ऐकली परंतु खऱ्या अर्थाने आता मात्र 30 दहशत आणि तोच दरारा पुन्हा एकदा विश्वास पाटील यांचा पाहायला मिळतोय. जर हा बॉल निर्धाव आला ना तर या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. आज पुन्हा एकदा या तोंडरे गावाच्या विक्रम आदित्याच्या नावावर विश्वास पाटील यांच्या नावावर आज मात्र एक नवीन विक्रम होईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. नवीन फलंदाज प्रसन्न. डॉट बॉलची समाप्ती आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. विश्वास पाटील टायगर अभी जिंदा आहे आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक विश्वास पाटील यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 6 बॉल निर्धाव त्यांनी रिलीज केले आणि आज मात्र एक नवीन विक्रम त्यांच्या नावावर पाहायला मिळतोय. 2 षटकं हाताळली त्यामध्ये हे षटक तर मेडन आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी मात्र जरूर प्राप्त केलेत. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 22 धावा झाल्यात. शेवटचे 2 षटकं अजूनही शिल्लक असतील. ऑन स्क्रीन आपण पाहतोय विश्वास पाटील यांना
एक लेजंड खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील, आणि आज देखील तोच दरार आपल्याला त्यांचा पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे षटक त्यांनी हाताळलं, स्पेल नंबर 4 आणि मच्छिंद्र पाटील यांना आमंत्रित केले चौथ्या षटकासाठी. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मान्यवर आणि या स्पर्धेचे जनक, असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व आणि प्रसिद्ध गोल्डमॅन आणि प्रसिद्ध उद्योजक आशुदादा शेळके हे देखील आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवते. तोंडरे 40+ या टीमची. जसा टॉस जिंकला तसा मात्र निर्णय घेतला गेला फिल्डिंग करण्याचा, आणि एखादा निर्णय जीवनामध्ये तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर परिश्रम आणि भरपूर कष्ट तुम्हाला करावे लागतात. सलगचे बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत मच्छिंद्र पाटील यांचे. कारण एखादा बॉलर ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करतो ना, त्यावेळेस येणाऱ्या बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो, आणि तसंच चित्र सध्याच्या घडीला मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती नेरी 40+ या टीमला, तो फटका येत असताना दिनेश यांच्या बॅटमधून येतोय हा दैदिप्यमान प्रहार षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. एलिव्हेशन भरपूर होतं. पुन्हा एकदा अवेप्रम बॉडी खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. चांगली कामगिरी तेवढीच राहिली विकेट कीपर यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल परंतु या क्षणाला दिशा भरकटली. यस, आमचे पंच आमच्यापर्यंत इशारा कळवतात व्हाईट बॉलचा. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होतं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन. कोलर पद्धतीचा हा बॉल शॉर्ट तडमॅनला फिल्डर होते. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न करता ही भूमिका देखील तेवढीच इम्पॉर्टंट असते, कारण प्रत्येक प्रयत्न एक नवी प्रेरणा ही तुम्हाला देत असते. शेवटचा अंतिम बॉल 30 रन झालेत. स्टेप आउट करून स्ट्रोक केला. फटका चांगला चेंडू चाललाय गलीच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतात. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 33 रन. डीजे प्लीज. संगीत आपण ऐकलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 33 रन वर खेळतोय. चला नेक्स्ट मॅच नेवाई 40+ आणि पालेश्वरी पाले 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन जसे पहिले इनिंग संपेल त्यानंतर नेवाई 40+ टीमचे कॅप्टन आणि पालेश्वरी पाले 40+ या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या. शेवटचं अंतिम षटक आणि शेवटच्या षटकासाठी मेघनाथ पाटील यांना आमंत्रित केले. या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक. मेघनाथ पाटील यांचा पहिला बॉल लाईन चांगली होती. पायाचा वेध घेतला. आमचे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन. आतापर्यंतचं जर या इनिंगचा विचार केला ना तर या इनिंगमध्ये आतापर्यंत 4 चौकार आलेत आणि फक्त 1च षटकार या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 34 लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. एक सिंगल पूर्ण होते परंतु मिस फील्डिंग
तत्पूर्वी एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, तर सर तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. या दरम्यान विनंती असेल सन्माननीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब नेरेगावचे सुपुत्र आणि आपल्या आदेगावचे जावई यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय श्री संदीप शेठ म्हात्रे साहेब या आपलं स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. त्यासमोर मी विनंती करेन सन्माननीय श्री दिलीप शेठ वास्कर साहेब, सन्माननीय श्री रुपेश शेठ उलवेकर साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री गुलजार शेठ म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की या आपण देखील आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचे. आणि सध्या आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक खूंखार व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव, पनवेल शहर जिल्हा प्रमुख काँग्रेस पक्ष सन्माननीय श्री हेमराज शेठ म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती बसतायत आणि स्क्रीनवरती देखील आपण साहेबांना पाहू शकाल. त्याचबरोबर पुन्हा एकदा विनंती असेल सन्माननीय श्री दिलीप शेठ वास्कर साहेब, सन्माननीय श्री रुपेश शेठ उलवेकर साहेब, सन्माननीय श्री गुलजार शेठ म्हात्रे साहेब आणि आदेगावचे जावई म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे आपल्या नेरेगावचे सुपुत्र सन्माननीय श्री संदीप शेठ म्हात्रे या सर्व मान्यवरांना विनंती असेल की या आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू यू सर. 40 रन आतापर्यंत होतात. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही विकेट कीपर आणि विकेट क्रमांक 5वा गमावलाय नेरी 40+ या टीमने. आणि त्याचबरोबर पालेश्वरी संघाचे संघनायक दोन्ही 40+ चे संघ त्यांना विनंती असेल की आपण टॉससाठी लवकरात लवकर मात्र स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आजच्या दिवसातले आपले बर्थडे बॉय सन्माननीय श्री ओमकार शेठ शेळके यांना जो कोणी त्यांच्या बॅनरला डायरेक्ट चेंडू मारेल किंवा एक टप्पा पडून जरी चेंडू लागला तर त्या प्रत्येक फलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक मात्र ओमकार शेठ यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय कैलास शेठ काकडी यांच्या माध्यमातून विश्वास पाटील यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे, सुट्टी मेकर म्हणून त्यांची ओळख. चला पालेश्वरी संघ आपण टॉससाठी यायचंय. नेवाली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. त्याचबरोबर स्वागत आहे नेवाली संघाच्या लेजंड्स खेळाडूंचं आमच्या या मंचावरती. चांगला क्रिकेट आपल्या माध्यमातून घडू द्या हीच मात्र प्रार्थना असेल, इच्छा असेल. चला पालेश्वरी संघ आपण टॉससाठी यायचंय कारण की नेवाली संघाचे संघनायक इथे उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर आदय नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब आणि त्याचबरोबर आकाश शेठ कातारा साहेबांना विनंती असेल की या आपण आपलं देखील स्वागत आहे. आपला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. नेवाली संघाच्या माध्यमातून नेवाली संघासाठी त्यांचं मोठं सहकार्य नेहमीच असतं असे सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब आणि आकाश शेठ कातारा साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना 40+ चे हे सामने आणि पहिल्याच मॅचमध्ये 40 धावा कंप्लीट झाला आणि 41 रनचं टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये टीम तोंडरी 40+ या टीमला. तर या 41 धावांचं पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतो विवरण तुमच्यासमोर घेऊन येतील रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत समालोचक आणि हरिग्राम गावाचा भूषण अर्थातच वैभवजी भोपी सर. तो आइए सर आगे का खुदिया का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरता जरा असेल. धन्यवाद. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर या टेनिस क्रिकेट पडल्यावरती त्यांनी एक मोठं नाव कोरलंय ज्यांच्या नावाने टेनिस क्रिकेट ओळखला जातो असे विश्वास पाटील आणि त्यांनी मात्र या मैदानाच्या आतमध्ये एक मेडन ओव्हर टाकताना आपल्याला ते पाहायला मिळाले. आणि या मेडन ओव्हरसाठी आदय गावातील बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय श्री कैलास शेठ काकडे साहेबांकडनं या कामगिरीसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. हे मॅच संपल्यानंतर विश्वास पाटील सरांना विनंती असेल की आपण यायचं आणि आपलं पारितोषिक मात्र कलेक्ट करायचं आहे. तसंच कैलास दादा आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या मॅचमध्ये. चला टॉससाठी यायचे पालेश्वरी संघाचे संघनायक कारण की आपण पाहिलं तर नेवाली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी पालेश्वरी संघातील संघनायकांना विनंती करेन की या आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी कारण की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस घेणं गरजेचं आहे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर
पनवेल शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष सन्माननीय श्री हेमराज शेठ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पालेश्वरी संघ, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉस करायचा आहे, कारण की आपण पाहिलं 40+ संघ भरपूर सारे मित्र एकमेकांसोबत मिळतात. एक मोठ्या मोठ्या पदावरती देखील काही कार्यरत आहेत. एक मॅच पाहिली होती 40+ संघ म्हटलं आम्हाला बक्षिसाची काही घेणं देणं नाही आहे. या स्पर्धेमुळे आमचे जुने मित्र आम्हाला नेहमी भेटताना नक्कीच पाहायला मिळतात. तसंच आपण पाहू शकाल आदई गावचे आपले रेजन क्रिकेटपटू सन्माननीय श्री दीपकभाई शेळके यांचं इथे मात्र शुभागमन. तर मी विनंती करेन हेमराज म्हात्रे साहेबांना की या आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. एक युवा नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आपण पाहू शकाल सन्माननीय श्री हेमराज म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे नेवाली संघाचे संघनायक आहेत, दुसरीकडे आपण पाहिलं तर पालेश्वरी संघाचे संघनायक. तर यस इथे कॉल करतील. तर इथे मात्र नुकतेच झालेलं आणि फरी तर यस, कारण की आपण पाहिलं तर काही गमतीशीर एका टॉसवरती हेड लिहिलंय, एकीकडे टेल लिहिलंय. इथे टॉस चुकीचा झाला होता, तर हेड पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय आणि या सीटचा हेड टॉस जिंकला पालेश्वरी संघाने. सर आपला निर्णय काय असेल? 1-2 मिनिटात सांगतो. जरा बऱ्याच दिवसानंतर आज मॅच आहे आमची, त्याच्यामुळे जरा निर्णय घ्यायला जरा विचारतो आमच्या प्लेयरला. ठीक आहे. एकंदर जे आयोजन आपण पाहतोय गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून, या आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन आल्यानंतर खूप सुंदर असा ग्राउंड दिसतोय, व्ह्यू एकदम, आणि आम्ही इथे नेहमीच खेळतो आणि आदई संघावर आमचंसुद्धा प्रेम तेवढंच आहे आणि त्यांचंसुद्धा आमच्यावर खूप प्रेम आहे. आणि इथे आज 40+ संघाला खेळण्याची संधी दिली तर मी सर्व कमिटीच्या मनापासून आभार व्यक्त करतो पालेश्वरी क्रिकेट संघातर्फे. तर नक्कीच धन्यवाद सर. जाऊयात नेवाली संघाच्या संघनायकांकडे. दादा आयोजनाबद्दल जर आपण पाहिलं तर पालेश्वरी संघ म्हटला बोलला, परंतु आपण भरपूर साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एकच बाईक असते आणि भरपूर वेळा आपण पाहिलं की अ गट किंवा ब गटातील संघ ती बाईक घेऊन जातो, परंतु इथे आपण पाहिलं तर खास आपण पाहिलं तर 40+ गटासाठी देखील एक वेगळी बाईक आहे. म्हणजे 3 गट आहेत, क गट, ड गट आणि 40+चा एक गट आहे. तर एकंदर या स्पर्धेमध्ये 2 बाईक ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 40+ संघाला जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आपण कशा प्रकारे मनोगत व्यक्त कराल? आयोजन खूप सुंदर आहे, व्यवस्थित आहे. आम्ही नेहमी खेळतो इथं, दिवसात डेला पण खेळतो आणि नाईट, गेल्या वर्षी नाईटला पण आम्ही इथं खेळलो. खूप सुंदर आयोजन आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तसंच पालेश्वरी गावातील जर कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि नेवाली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे उपस्थित असतील तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर या दरम्यान आदई गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री हरीश शेठ शेळके साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये आणि मी विनंती करेन सन्माननीय श्री हरीश शेठ शेळके साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तसंच व्यासपीठावरती आपण पाहू शकाल काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व सन्माननीय श्री हेमराज म्हात्रे साहेब आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. मी विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेचे प्रणिते, या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री आशु शेळके गोल्डन मॅन यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हेमराज म्हात्रे साहेबांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे आणि म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या सत्काराचा मात्र स्वीकार करायचा आहे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं आपण पाहू शकाल ओमीदादा शेळके आणि त्याचबरोबर आशुदादा शेळके, ह्या ओमकार शेळके सॉरी आपण पाहिलं तर ओमकार शेळके आणि आशु शेळके यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सत्कार होत असताना व्यासपीठावरती मैदानावरती बिग विकेट, थोडंसं डिस्टर्बन्स जरूर, परंतु आपण पाहिलं तर मोठे मान्यवर आपण पाहिलं तर जरूर व्यासपीठावरती आणि त्यांचा सत्कार करणं देखील आपलं परम कर्तव्य आहे. भरपूर मान्यवरांची मांदियाळी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. चला ओव्हर टू यू सर. तर या दरम्यान रुपेशजी उलवेकर यांना देखील विनंती असेल की या आपला देखील सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. पालेश्वरी गावचे सन्माननीय श्री रुपेश शेठ उलवेकर साहेब आपल्याला विनंती असेल की या आपला देखील सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच विकी. चला मॅचकडे आपण वळूया, कारण मैदानात बिग विकेट डाऊन. अगदी बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये देशांचा हा बॉल परफेक्ट ऑफस्टम मिडल स्टंप्सवर जाऊन चेंडू धडकला आणि विश्वास पाटील यांची मोठी विकेट, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता.
बघितलं तर 5 रन सध्या फलकावर कुणाल आमच्या सोबत जॉईंट होत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. 2 बॉल फेकले गेलेत. रन फलक अगदी बघू शकता आपण 5 वर विकेट गेले 1. मान्यवरांचे हे शुभ सन्मान इथे आपण पाहतोय. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. गोलंदाज तयार दिनेश आले आणि हा त्यांचा प्रयत्न होता स्विच हिट करण्याचा, एक थोडंसं आगवेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा, परंतु इथे एक चांगली गोलंदाजी बघू शकता. पंच रेफर करतायत थर्ड अंपायर कडे. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. बॉल तयार पुन्हा एकदम लाऊड अपील तिथे झाली. अपिलामध्ये भरपूर उत्साह होता. पंचांना सत्य तपासायचं असताना ते सत्य त्यांना दिसलं नाही. पंच हे सांगतात की जो साऊंड आला होता तो ग्राउंड एट होती, बॅट ग्राउंड एट झाली होती त्याचा साऊंड, परंतु इथे एज लागून बॉल पाठीमागे गेला आणि फलंदाजांनी मात्र आपली विकेट तिथे गमावली. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना भरपूर मोठी स्पर्धा आपण थोड्या दिवसा अगोदर नेरेच्या मैदानावर सन्माननीय समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून पाहिली. 60च्या वाढदिवसानिमित्त रजनी स्पर्धा पार पडली गेल्याचा रोख रक्कम पहिलं प्राइज होतं 2 लाख आणि मालिकावीरासाठी बाईक आपण देखील बघितली. यशस्वी राहिली स्पर्धा आणि आज पुन्हा एकदा मैदानात ते खेळत असताना तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री हेमराज शेठ म्हात्रे साहेब यांचा आभार व्यक्त करूया, कारण की साहेबांकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांची देणगी येताना पाहायला मिळते. पनवेल शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष हेमराज शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धेकरिता रोख रक्कम 5,000 रुपयांचं सहकार्य येत आहे. त्याबद्दल आपला मनपूर्वक आणि खूप खूप आभार या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं. दिनेश पामुगडे यांना आपण बघतो सध्या जे बॉलिंग करतायत आणि तिथे बऱ्याच क्रिया घडल्या आहेत. थोडीशी वेस्टफील्ड देखील झाली आणि हा आलेला चौकार आपण बघतो. अक्षर रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळते. पाठलाग जरूर झाला त्यानंतर, परंतु हे पॉवर प्लेचं षटक. रन फलकावर टोटल अगदी बघू शकता आपण सुभाष पाटील आणि संदीप पाटील सध्या मैदानामध्ये आहेत. 2 विकेट गेलेत. तर तोंडरे संघासाठी सुवर्ण संधी आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहू शकाल आपल्या कैलास शेठ काकडे साहेबांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जाऊन जर चेंडू डायरेक्ट आधेला तर रोख रक्कम 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि टप्पा बॉल लागला तरी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. आज मात्र एटीएमच घेऊन आलेत कैलास शेठ काकडे, बैलगाडा शर्यतीतलं एक मोठं नाव. तर यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 चौकार आलेत विकेट नंतरही. जरूर 2 विकेट मिळाल्या दिनेश पामुगडे यांना, परंतु रन आलेत या पहिल्या ओव्हरमध्ये 13. 24 बॉल आणि 28 धावांची गरज आहे सध्या. तोंडरे 40+ या संघाला. मॅच इतकी कठीण नाही आहे त्यांच्या दृष्टिकोनातून, परंतु गोलंदाजीतून नेरे टीमला अजून बरंच काही करायचंय. चला स्पीड अप तुम्हाला करायचं, वेळ तुम्ही दौडवू नका प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर विकेट गेल्यानंतर चौकार षटकारानंतर टीम बिटिंग बनत नाही हे लक्षात घ्या. हे बघा बोलूया स्क्रीनवर गावदेवी वॉटर सप्लायर्स श्री ओमकारजी शैके, आज त्यांचा वाढदिवस. खरं तर बघतो आपण ओमकार तुम्ही शतायुष्य व्हा आणि तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य लाभू दे. याच तुम्हाला शुभेच्छा. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून बाईकची पुरस्कार करते. कमी वयामध्ये उत्तम प्रगती साधणारे व्यक्तिमत्व आणि अगदी बघू शकता हँडसम लुक. चला मॅच मध्ये आपण आता फोकस करूया. बॉलिंग साठी सेकंड ओव्हर मध्ये विशाल पाटील जे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 24 बॉल 28 धावांची गरज आहे. हे शूरवीर 40+ चे खेळाडू ज्यांना संपूर्ण गाजवलंय खरं तर मैदान. एक काल गाजव, एक वेळ गाजवलेले बघा मैदानामध्ये संदीप पाटील. याच्या अगोदर सुभाष पाटील यांना आपण बघितलं आणि आता संदीप पाटील आक्रमक झालेत. आणखीन एक चौकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर
आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय सन्माननीय श्री ओमकार शेठ शेळके साहेब यांच्याकडनं आपण पाहिलं तर समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येताना पाहायला मिळते. आभार व्यक्त करेल दादा आपलं, कारण की कोणतीही स्पर्धा सुद्धा फलंदाजांना गोलंदाजांना तर पारितोषिकं असतात, परंतु चांगलं समालोचन करत असताना हौसला अजून वाढवण्यासाठी मी म्हणेल खऱ्या अर्थाने एक शाबासकीची स्थाप म्हणून आम्ही नक्की स्वीकारतो. आपल्या या पारितोषिकाबद्दल या संपूर्ण कॉमेंट्री टीमच्या वतीने मात्र मनपूर्वक आणि खूप खूप आभार. थँक्यू. मॅचमध्ये आता फोकस आपण करूया. आणखी एक चौकार इथे आलाय. लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आला. मॅच सध्या तोंडरे 40+ दृष्टिकोनातून चांगली होत असताना सध्या पार्टनरशिप बिल्ड होते. थोडंसं अनबॅलन्स क्रिकेट सुरुवातीला होत होतं. 2 विकेटी केल्या होत्या, परंतु त्याने रन थांबू दिला नाही. 16 धावांचे पार्टनरशिप संदीप पाटील सुभाष पाटील यांच्यामध्ये अगदी बघू शकता. चांगलं कॉन्ट्रीब्युशन. 2 बॉल 8 दोघांचंही बघायला मिळालं आहे. धावसंख्येचं आव्हान कमी झालंय. 21 वर सध्या 22 बॉलमध्ये 20 पाहिजेत. यावेळी षटकारासाठी जायचं होतं. 40+ क्रिकेट म्हणजे संदेश चौकारणं डील आपण अनेक वेळा बघतो. गॅप निवडणं, लेट कॅट खेळणं, तदनंतर स्वीप खेळणं, फाईन खेळणं हे त्यांच्या आवडीच्या फटके असतात आणि फार कमी खेळाडू षटकारांकडे जातात. परंतु हम भी कुछ काम नाही हे सांगत असताना क्षेत्ररक्षक फार पुढे निघून गेले. जजमेंट चुकीचं राहिलं, त्यामुळे बॉल पासून दूर राहिला आणि हा एक टप्पा बॉल डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आपण टोटल आतापर्यंत 3 मॅचेस कव्हर केलेत आणि त्याच्यानंतर मला वाटतं आता 40+ ही मॅच हा 4था सामना सुरू आहे. काल कुणाल 9 वाजता दुसरी मॅच आय थिंक चालू झाली होती आणि तदनंतर 10 वाजता डी गटातील पहिली मॅच झाली. आज वेळेवर स्पर्धा सुरू झाली, त्याच्यामुळे वेळेवर स्पर्धा संपणार आहे. प्रत्येक टीमनं चांगलं खेळा, चांगलं टाइम मॅनेजमेंट करा या अपेक्षा मला आहेत. सामना सोपा झालाय, परंतु फिल्डिंग आणि बॉलिंग मधून जीव ओतावा लागेल नेरेला. 1 रन पूर्ण झाले, दुसऱ्या साडी निघाले नाही. या मॅच मध्ये टीम नेरेला आता कोण वाचवेल तर त्यांचे गोलंदाज. जर गोलंदाजी चांगली झाली, टिचून मारा झाला, विकेट्स घेतल्या, डॉट बॉल आले तर मॅच त्यांना जिंकता येईल. परंतु सध्या मॅचवर तोंडरे संघाचं वर्चस्व काही प्रमाणात बघायला मिळतं. 19 बॉल 15 पाहिजेत. गुड बॉलिंग अगदी बघू शकता. विश्रांत मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. 2 ओव्हर संपले आता. 12 बॉलमध्ये 26 धावा बनवण्यामध्ये यशस्वी राहिलेत तोंडरे 40+ संघाचे हे दोन्ही खेळाडू. 18 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आमची इच्छा आहे आधी टुर्नामेंट कंप्लीट होईपर्यंत 50,000चा आकडा आपण पार पाडावा. हे बघा स्क्रीनवर राजेश शेठ काथारा थोडे बिझी आहेत, त्यांच्या फोन मध्ये व्यस्त आहेत. 40+ इन ऍक्शन मध्ये नेरेचे 40+ अगदी समीर शेठ पाटील यांच्या स्पर्धेपासून ते 40+ मध्ये इन झाले आणि महेंद्र देखील आले, त्यामुळे टीमचं स्ट्रॉंगनेस वाढलाय. बऱ्याच यंगस्टर खेळाडूंना घडवलं. चुका अजूनही सुधारले गेलेल्या नाही आहेत. फिल्डिंग मधून चुका होत आहेत. आलेला आणखी एक दर्जेदार चौकार. परंतु शेवटी शारीरिक प्रश्न असतो, शरीराने तेवढी साथ दिली पाहिजे. रडार मध्ये आलाय बॉल. चला डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू आहेत. थ्रो करतील तोपर्यंत 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. तोंडरे संघात चाललेलं वाटचाल मॅच कडे होत असताना
कारण धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघतो सध्या 32 वर 16 बॉल मध्ये 9 धावांची गरज. लेट कट साठी गॅप शोधायचं होतं पॉइंट कडे. हा डॉट बॉल आलाय. 15 बॉल मध्ये 9 धावा आता पाहिजेत. खूप सुंदर फलंदाजी केली या दोन्ही खेळाडूंनी. सुभाष पाटील 3 बॉल मध्ये 8 त्यांनी केल्या आणि संदीप पाटील 8 बॉल मध्ये 19. उंच केला बॉल परंतु सेफ लँडिंग झाला या बॉल दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. 40+ उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे क्रिकेट खेळलं जातं. परंतु आजकाल 40+ चा क्रेज भरपूर आलाय. प्रत्येक गावातून संघ उभारून पुढे येत आहेत. याच्या अगोदर असोसिएशनच्या माध्यमातून 40+ चे फक्त सामने व्हायचे. आज प्रत्येक स्पर्धेमध्ये किमान 8 संघांचा एक लॉट असतो आणि इथे क्लीन बोल्ड विकेट जरूर मिळाले. परंतु या मॅच मध्ये भरपूर काही करामत करावी लागेल गोलंदाजांना. दिनेश पामुगडे यांच्या खात्यामध्ये विकेट. काही क्लीन बोल्ड झालेत. सुभाष पाटील जरूर बाद झाले परंतु त्यांनी त्याचं काम केलंय मैदानात. प्रमोद पाटील ऍक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. यंदा भरपूर बदल झालेत बघा. प्रमोद पाटील यांनी सुरुवातीचा आपल्या टीम मधून भरपूर योगदान दिलं रेग्युलर गटातून आणि असोसिएशनच्या मान्यतेनुसार जे खेळाडू 40+ मध्ये खेळतात त्यांना ग्रामीण रेग्युलर खेळायला तुम्हाला अनुमती नाही आहे. हे तुमच्यावर पाबंदी आहेत. काही नियम आहेत. जेव्हा तुमचा संघ रजिस्टर केला जातो 40+ मध्ये तेव्हा त्या नियमांचे बंधन तुमच्यासाठी असतात. तुमचे 40+ कंप्लीट होणं गरजेचं आहे. वय वर्ष 40 तुमचं कंप्लीट होणं गरजेचं आहे. त्यासोबत अनेक डॉक्युमेंट्स तुम्हाला तिकडे तुमचे जमा करावे लागतात. प्रमोद शेठ पाटील आहे इक्विपमेंट. संदेश शेळके यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500. प्रमोद पाटील धावायला ऐकणार नाही. त्यांचे फिजिकल फिटनेस बघू शकता. चांगले चांगले संघ बनतायत बघा. महेंद्र असेल, राजेश शेठ खातार असेल. सुरुवातीला ग्रामीण क्रिकेट खेळ रेग्युलर मधून आणि 40+ मधून खूप चांगले योगदान. धावा झाले टोटल 35. आता 12 मध्ये 6 ची गरज आहे. 12 बॉल 6 ची गरज विजयासाठी. चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम तुम्हाला सज्ज व्हायचा. मॅच संपता क्षणी तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. 12 चेंडू आणि 6 ची गरज आहे विजयासाठी. मॅच आता खुली झाली आहे. प्रसन्न गायकर हे गोलंदाजीसाठी आले. संदीप 9 बॉल मध्ये 20. प्रमोद पाटील 1 बॉल मध्ये 2 रन त्यांनी केलेत. नितीन जोशी यांनी जर झेल पकडला तर संदेश शेळके यांच्याकडून 500. प्रेम आहे त्यांच्यावर आणि प्रत्येक षटकाराला 500 आहेत प्रमोद पाटील यांना. परंतु 6 जावा पाहिजेत. संदेश पण हुशार आहे. त्याला माहिती आहे मारून मारून 1 मारतील त्याला 500 जातील म्हणून त्याने थोडं लेट बक्षीस लावलं. चला 12 मध्ये 6 ची गरज विजयासाठी. सामना ओपन आहे. स्ट्राईक राहतील. शेवटला 2 आलेत का किती पाहिजे? 35 झाले ना. 13 2 26. यस पंच. तर यस या दरम्यान ज्यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय
आमचे मार्गदर्शक म्हणून जे सातत्याने भूमिका निभावतात आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक मात्र पुरस्कृत केली गेली आहे या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले गेले आहेत माजी सरपंच सन्माननीय श्री रुपेश शेठ पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे मात्र मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय आपण व्यासपीठावरती विलास शेठ शेळके साहेबांना नक्कीच पाहाल तर मी विनंती करेन सन्माननीय श्री रुपेश शेठ पाटील साहेबांना की या आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानापन्न व्हायचं आहे आणि नक्कीच रोहित इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय श्री दिनेश शेठ शेळके साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणार फ्रुट्स आपण नक्कीच पाहतोय संपूर्ण 5 दिवस रिव्हर्स 6 अटेम्प्ट केला तर 1000 संदेश शेळके यांच्याकडून परंतु मॅच जिंकण्याला महत्व दिलं जातं आणि हा विजयी फटका प्रमोद पाटील संदेश 500 होते षटकारासाठी 300 तो बनतात चौकाराला चला लगेच नेक्स्ट मॅच दोन्ही संघ उतरा मैदानात अभिनंदन तोंडरे 40+ हार्ड लक नेरे 40+ आपण आलात उत्तम क्रिकेट खेळा कारण 40+ म्हणजे तर कुठली कटकट नाही पंचांनी निर्णय दिले मान्य करायचे आणि आपला गेम दाखवायचा असं 40+ एकदम प्रोफेशनल क्रिकेट असं या लेजंड खेळाडूंचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ठरतील विश्वास पाटील 2 ओव्हर 5 धावा आणि 3 विकेट्स आणि तर बैलगाडा क्षेत्रातील अग्रगण्य नाव कैलास शेठ काकडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक क्या बात आहे विश्वास पाटील साहेब रायगडचा ठाण्या वाघ खर तर जे नाव नेहमी आदराने घेतलं जातं प्रत्येक सीझनची सुरुवात जी 50 ते करतात त्यामुळे अनेक तरुणांच्या गळ्यात येते ताईत आहेत विश्वास पाटील जे सामनावीर ठरलेत त्यांना आपण सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत मी विलास शेठ शेळके साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर हे पारितोषिक द्यायचं त्यांचा शुभ सन्मान देखील झालाय ते बाईकचे पुरस्कर्ते ते या स्पर्धेमध्ये प्रचंड प्रेम आणि सातत्याने एक आदर्श व्यक्तिमत्व अनेकांना एकत्रित घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आणि राजकीय ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व विश्वास पाटील तोंडरे लेजंड क्रिकेटर तोंडरे गावची आन बान आणि शान या विश्वास सेठ त्यांना देऊया आपण सामनावीराची ट्रॉफी अभिनंदन विश्वास पाटील भरपूर चांगला अनुभव आज जो त्यांनी खेळत अंबळात आणला गोलंदाजीतून 3 विकेट 2 ओव्हरमध्ये रन फक्त आणि फक्त 5 खर्च केल्या त्यामुळे आज ही 30 दहशत गोलंदाजीतून विश्वास पाटील खूप